संत ज्ञानेश्वर गाथा प्रत्येक अभंगाचा मराठी अनुवाद। वास्तविक विचार करू गेले तर या देहात अविचारच शिरजोर झाला आहे। मला तो सहन होत नाही, पण काय करू तेही समजत नाही। तिला तिची मैत्रीण सांगत आहे की आपण दोघी त्या श्रीकृष्णाच्या भेटीला जाऊ। त्याची भेट झाली म्हणजे आपण दोघी आनंदात वैकुंठी नांदू। ती उत्तर सांगते, तू त्या श्रीकृष्णाकडे शुद्ध भावाने जा। अनधिकारामुळे मला श्रीकृष्णाच्या भेटीस येवत नाही। त्या श्रीकृष्णाकडे माझी प्रवृत्ती झाल्याबरोबर तो श्रीहरी तात्काळ माझ्या हृदयात आला व मी तत्परच होऊन गेलो, असे माऊली ज्ञानदेव सांगतात। मला या संसारात कर्मेना म्हणून मी पहिला नवरा टाकून दुसरा भ्रतार परमेश्वरालाच केला। त्यामुळे हा अनाचार केला म्हणून लोक माझं निंदा करतील, परंतु सर्व संसाराचा वीट येऊन परमात्मा स्वरूपाची प्राप्ती व्हावी ही उत्कट असलेली माझी इच्छा, हे माझे मनातील गुह्य कोणास सांगावे व पटणार तरी कोणास। आता मात्र माझी अशी स्थिती झाली आहे की परमात्मा माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांचा वाचून दुसरे काही एक न पाहता सतत त्याचे पायी राहणे हेच आपले कर्तव्य आहे, असे माऊली सांगतात। अखंड अद्वैत स्वरूप जो परमात्मा हा नवरा समजून त्याच्याबरोबर विवाह केला आणि दुसरा प्रापंचिक सर्व विचार टाकून दिला। सांडण्याला योग्य असा घराचार सोडून देऊन परमात्मा स्वरूपाशिवाय दुसरा विचार केला नाही। माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांच्याबरोबर ऐक्य झाले असता सर्व घराचाराचा व्यवहार टाकला, असे माऊली सांगतात। माझ्या पतीला माहेरी म्हणजे मी आपल्या स्वरूपांच्या ठिकाणीच आनंदाने भोगीत आहेत, अशा भोगाच्या आनंदात श्रीहरीजवळ गुज गोष्टी करीन। मी आपले सुख मीच भोगीत आहे आणि पतीला वरचेवर क्षेम देण्याकरिता अंग उपांगाने निघत आहे। लौकिक कुलाचाराचा परित्याग करून मी निर्लज्ज झाल्यावर तुम्ही मला लौकिकाच्या गोष्टी काय शिकवणार। रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल तीच माझी माता व तोच माझा पिता असून सर्वांगाने मीच त्याची मुलगी होय, असे माऊली सांगतात। परमात्मा रूप पती जिला टाकून रुसून गेला तिच्या जीवित्वाला आग लागो। माझी मात्र तशी स्थिती नाही, कारण मी माझ्या परमात्मरूपी पतीला रुसू देत नाही, ज्याच्या कृपेने मी परमात्मा स्वरूप अवस्थानाला प्राप्त झाले। ते रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल माझे पती, त्याची मी समजूत केली, असे माऊली सांगतात। अष्टसात्विक भावाने भोगीत असताना अंतकरणाची तृप्ती होत नाही, पुन्हा पुन्हा भोगाची इच्छा होतेच, म्हणून मी आपला देह त्याच्यावरून ओवाळून टाकला। माझा पती आपल्या गावी म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी निर्गुण निघाला असता मीही त्याच्याबरोबर चालले आहे, म्हणजे मीही निर्गुण स्वरूप झाले आहे। रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल हा एक भक्ताचा संसार चोरणारा असून तो माझ्या पाठीशी लागून माझा सर्व संसार त्यांनी बुडवून टाकला, असे माऊली सांगतात। इंद्रिये मन बुद्धी त्यांची कारण पंचमहाभूते, त्यांचे कारण अविद्या इतक्याहून दूर असलेल्या ब्रह्मादिकांना कळत नाही, त्याला मी पती केला। त्या पती स्वरूपाच्या ठिकाणी चलनवलन वगैरे क्रिया किंवा कोणत्याही तऱ्हेचे भाषण खपत नाही। आता आनंदगंध पती करून जर मन प्रपंचाकडे धावेल तर 42 कुळे नरकात पडून नाक कान जातील, म्हणजे सर्व प्रकारे फजिती होईल। एकदा त्या परमात्म्याला पती केला म्हणजे मागील देहात्म भावादी सर्वच खोटे होऊन जातात, असे ते माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल ते माझा पती आहेत, असे माऊली सांगतात। सूची म्हणजे सूक्ष्महूनही सूक्ष्म असणारा परमात्मा पती झाल्यानंतर माझा व्यवहार ज्ञानरूप झाला। त्याचा साकार स्वरूपाची भक्ती मला फार आवडली। तो निर्गुण पती शून्य जी अविद्या तिचे कार्य जो प्रपंच त्यात मिळाला नाही, ते निर्गुण रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल ते साकार होऊन माझ्याशी लग्न लावण्यास आले, असे माऊली सांगतात। लौकिकातील चमत्कार काय सांगावा। निर्गुण परमात्मा विकून त्याच्या स्वरूपावर मिथ्या भासणारी जगतादी वस्तू ही आपले गळ्यात बांधून घेतली आणि सर्व व्यवहार दुःखात बुडवून टाकला, म्हणजे दुःखरूप जो प्रपंच त्याविषयी केला। शेवटी माझे मनात असा विचार आला की हा संसार तर दुःखरूप आहे, म्हणून मी त्या संसारातून उठून परमात्मरूप पतीकडे गेले। हे लोकव्यवहाराच्या दृष्टीने वाईट म्हणून मला तुम्ही अज्ञानी म्हणाल, परंतु मी तर मोक्षाची प्राप्ती करून घेतली। व्यवहारातील नवऱ्याचा परित्याग करून परमात्मा पती केला आणि संसार टाकून दिला। रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांनी माझ्याबरोबर लग्न लावून आपल्या स्वरूपात नेले आणि सुखरूप केले, असे माऊली सांगतात। जो सगुण श्रीकृष्ण परमात्मा तोच माझा पती निर्गुण झाला,
आणि माझा सर्व घराचार म्हणजे व्यवहार बुडवून टाकला. मला रात्रंदिवस जाच करणारी सासू जी आशा ती बुडवून टाकली आणि शांती माऊली मला भेटण्याला आली. रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल त्याचीच फक्त मला चाळ असल्यामुळे आता मी अद्वैताची माळ घेऊन राहिले आहे असे माऊली सांगतात. अंबुला म्हणजे माझा पती होता, तोच माझा लेकरू होऊन, म्हणजे लेकरू जसे आईला प्रेमाचे विषय असते त्याप्रमाणे तो प्रेमाचा विषय होऊन मी माझ्या घरादाराचे वाटोळे केले. ही गोष्ट मी वाईट केल्यामुळे मी कुलवान असता मी कुलवान नाही असे तुम्ही मला म्हणाल, परंतु जाणते असाल तर ती परमात्म्याची खूण जाणाल. रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल त्यांनी माझा भोग घेतला आणि त्या आनंदात मी अगदी आनंदी होऊन गेले असे माऊली सांगतात. आरसा ही उपाधी घेतल्यामुळे आरसारूपी उपाधीमध्ये प्रतीतीला येणाऱ्या मुखाला प्रतिबिंब असे म्हणतात. म्हणजे प्रतिबिंबत्व येते व त्या प्रतिबिंबाच्या सापेक्ष मूळच्या मुखांच्या ठिकाणी बिंबत्व धर्म येतो. याचा अर्थ मूळच्या मुखांच्या ठिकाणी बाजूला आरशाच्या उपाधीमुळे बिंबत्व प्रतिबिंबत्व हे धर्म येतात. पण आरसारूपी उपाधी केल्यानंतर बिंबत्व प्रतिबिंबत्व हे धर्म नाहीसे होऊन मूळचे मुखच एक राहते. या बिंब प्रतिबिंबवादाच्या रीतीप्रमाणे माया उपाधीमुळे मायेत पडलेले जे प्रतिबिंब त्याला जीव असे म्हणतात व त्याच्या सापेक्ष मूळ परमात्म्याला ईश्वर असे म्हणतात. तात्विक विचाराने पाहिले ईश्वराच्या ठिकाणी आलेल्या बिंब धर्म व जीवाच्या ठिकाणी प्रतिबिंब धर्म हे दोन्ही खोटे आहेत, म्हणजे विचाराने नाहीसे होणारे आहेत असा ज्याचा निश्चय झाला आहे त्याच्या स्थितीचे वर्णन ज्ञानेश्वर महाराज अभंगात करीत आहे. परमात्मा स्वरूपाचे ज्याला भान झाले आहे त्याच्या दृष्टीने परमात्म्यावर आलेला बिंबभाव ग्रासला जातो. म्हणजे बिंबभाव नाही असेच ठरून शुद्ध परमात्मा स्वरूपच अवशेष राहणार. ते कसे आहे असे विचारले तर त्याचे स्वरूप दाखविणारे एकही चिन्ह नाही. याला काय करावे? रूपादी सर्व विषयांना दर्पण म्हणजे प्रकाशक जो परमात्मा त्यास रूपा वाचून मी पाहिला, कारण त्याला रूपादी गुणांचा यत्किंचितही संबंध नाही असे श्रुती प्रतिपादन करते व अनुभव तसाच आहे. जसा परमात्मा मी पाहिला असे म्हणण्याने परमात्म्याचा मी द्रष्टा झालो असे ओघानेच म्हणावे लागते. पण ज्या परमात्म्याचे दर्शनाचे सामर्थ्य असे आहे की परमार्थ दर्शनात दर्शन घेणाराच मूळ वेगळा उरत नाही, हे परमार्थ दर्शनात नवल आहे. बाकीच्या कोणत्याही विषय दर्शनात जीव आपल्याहून भिन्न पदार्थाला दृश्य करून त्याचा पाहणारा आपण दृष्टा रूपाने शिल्लक राहतो. पण परमात्मा दर्शनात जीव स्वरूपे करून परमात्मा स्वरूप असल्यामुळे तो परमात्मा रूपच होतो. परमात्म्याशिवाय दुसरा कोणताही पदार्थ नसल्यामुळे लोकदृष्ट्या देशकाळाची अपेक्षा घेऊन बोलावयाचे झाले तर जिकडे पाहावे तिकडे व जेव्हा पाहावे तेव्हा सर्वत्र परमात्मा दर्शनच आहे. कारण त्या ज्ञानरूप परमात्म्याला उदय अस्त किंवा कोणत्याच प्रकारची द्वैत स्थिती केव्हाच नाही. पूर्व प्रक्रियेमध्ये ईश्वराला बिंब व मायेला अस्तित्व नसल्यामुळे शून्य इत्यादी शब्दाची योजना केली होती, परंतु आता परमात्मा स्वरूपाच्या अद्वैत स्थितीमध्ये हे शब्दच मावळून गेले. अशा अनाम अरूप परमात्म्याच्या ठिकाणी स्वरूपावस्थान झालेल्या जीवाला अविनाश सुखाचा लाभ होतो. कारण त्या परमात्मा स्वरूपाला नाम रूप ठाव म्हणजे ठिकाणी संकल्पाने आलेला होता. वास्तविक रीतीने अरूप परमात्म्याचे ठिकाणी नामाचा प्रवेशच नाही. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे अद्वितीय श्री विठ्ठल त्यांच्याशी ऐक्य पावलेला ज्ञानी ऐक्यभावाचे समसुख भोगतो. याप्रमाणे अदृश्य जो परमात्मा त्याच्या स्वरूपाची जागृती असता सर्व द्वैत भाव निवविजे म्हणजे दिसत असताना बाधित होते. दिसत असताना असे म्हटले तर परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी पुन्हा द्वैत प्रतीती येईलच अशी कोणी शंका केली तर ते द्वैत दिसले तरी मिथ्या असल्यामुळे स्वभाव्य करून परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी परमार्थतः द्वैत सिद्धी होणे शक्यच नाही असे माऊली सांगतात. श्रीकृष्ण परमात्मा हा अगाध सुखाचा सागर आहे, म्हणूनच याचा वर्ण काळा आहे असा हा भ्रतार मला बोलवित आहे. या कृष्ण परमात्म्याच्या बोलावण्याने नवीन प्रेमसुखाची आज मला दिवाळी झाली. कारण असा हा श्यामतनू वनमाळी आज माझे घराला आला. माझे पिता व रखुमाईचे पती जे श्री विठ्ठल हे माझ्या हृदयात अंतर्बाह्य भरून उरला आहे असे माऊली सांगतात. अविद्यारूपी स्त्री म्हणजे वराड होता, म्हणजे जगद उत्पत्तीच्या पूर्वी आम्ही दोघे आनंदात होतो. पण माझे लग्न त्या परमात्म्याशी कोणत्या वेळेस लागले हे काही कळत नाही.
परमात्मा स्वरूपाचे ठिकाणी अविद्या केव्हापासून आहे हे सांगता येत नाही, कारण परमात्मा जसा अनादी आहे तशी अविद्या ही अनादी आहे। ती अविद्या म्हणते, माझे लग्न झाल्यापासून या परमात्मरूपी नवऱ्याने माझ्याशी बोलणे सोडून दिले, म्हणून मी माझे आयुष्य कसे घालवावे याने माझ्याशी जरी मौन धरले असले तरी मी याच्या सत्तेवरच घरातील सर्व कामे करावयाची, त्यामुळे आता मला हा जीवच नकोसा झाला आहे। शेजाऱ्या पाजाऱ्याच्या आया बायांनो, हा न्याय तरी कसा आहे पहा। हा माझा नवरा सतत एकांतात असतो, याचा व माझा अंग संग तर विषमसत्ताक म्हणून कधीच होत नाही, आणि चमत्कार असा की मी मात्र गरोदर राहिले, तो तियेशी शिवला नाही, वांज गर्भिण झाली पाही। हे प्रियतमा, तू एखादे वेळी मला मारतोसही, मग मी आपली लाज कोणाजवळ सांगावी? तुला फारच राग आला तर तू सर्वांचाच नाश करून टाकतोस। अशा प्रकारची आम्हा उभयताची प्रीती आहे। म्हातारा म्हणजे अनादी असलेला नवरा, याला ना रूप ना वर्ण ना हात ना पाय, अशा प्रकारचा नवरा, आणि मी तर आपुल्या तारुण्याच्या भरात असून माझेच रूप मला सहन होत नाही, इतके मी सुंदर आहे। पण इतके जरी आहे तरी मी मात्र याला सोडून क्षणभरसुद्धा वेगळी राहत नाही। मी अशी दुःखी कष्टी पाहून तो माझी समजूत काढतो, पण त्या समजावणीतील शब्द मात्र सहन होत नाही। असे हे माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल, त्यांना पाहू गेले असता पाहणाराच पाहणे म्हणजे ज्ञानस्वरूप होतो, असे माऊली सांगतात। भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाने आणि त्याच्या कृपेने ज्या गवळणीच्या ठिकाणचा द्वैत भाव नष्ट होऊन अद्वैत आत्मानंदात निमग्न आहेत, त्यांनी अमृतरूपी परमात्माच संध्याकाळी डेऱ्यात भरून सकाळचे प्रहरी उत्तम शृंगार करून तो गोरसाचा भार डोक्यावर घेऊन मथुरेच्या बाजारात विकण्याकरिता निघाल्या। त्या कृष्ण दर्शनाचे प्रेम चित्तामध्ये उचंबळून आल्यामुळे हसत हंस गतीने चालल्या असता त्यांच्या जीवलग मैत्रिणी पुढे खेळत होत्या। त्यांच्या दृष्टीचा संशय कांबळे धारण करणाऱ्या श्रीकृष्णाची सवय लागल्यामुळे फिटला होता। अशा त्या आनंदाने चालल्या असता वाटेतच त्यांना कृष्ण दर्शन झाले। पुन्हा कृष्ण दर्शन झाल्याचे त्यांना फार नवल वाटले। कृष्णाला डोळ्यांनी पाहिल्याबरोबर लाजून त्या त्याचे स्वरूपात विरून गेल्या। मन लय पाहून त्यांची गती खुंटली, तसेच डोळ्यांचे पाहणे व कानांचे ऐकणे बंद झाले, कारण त्यांचे चित्तच कृष्णाने चोरून घेतले। उगीच त्यांनी खून केल्याबरोबर जीव परमात्म रूप झाला। गोपी अंतर्बाह्य कृष्ण रूप झाल्यामुळे त्यांचे गणगोत सर्व दूर झाले, कारण त्यांचा मनुष्यपणाच नाहीसा झाला। श्रीकृष्णांच्या भेटींनी संसार खुंटला, शब्द मावळला। मग मी कोणत्या गोष्टी सांगू, कारण हा कृपादानी असल्यामुळे काही व्यवहार करू न देता परमात्मा सौख्याचे लाभाकरिता त्यांना रूपातीत केले। त्यामुळे घरी जावयाला म्हणजे प्रपंचाकडे पाहावयाला त्याचा लिंग देह उरला नाही। अशी स्थिती प्राप्त झालेली एक दुसरीस सांगते, बाई तत्त्वमसी या महावाक्याने होणारी स्थिती माझी तर होऊन गेली, पण मैत्रिणींनो, हे गुज तुम्ही मनात लपवून ठेवा। या अभ्यासाला लागल्याने माझे मीपणाचे पिसे नाहीसे होऊन इंद्रियासह वर्तमान परिपूर्ण चैतन्यानंद मी भोगीत आहे। द्वैत भ्रम सर्व नष्ट झाला आणि अद्वैत परमात्मा रूप झाले। निर्विकार परमात्म्याला आलिंगन देऊन त्याच स्वरूपाच्या बिछाण्यावर आनंद दुणावत आहे। असे माझे पिता व रखुमाईचे पती जे श्री विठ्ठल यांची भेटी झाली। संसारासकट मला तारून आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी घेऊन गेला, असे माऊली सांगतात। एका निर्गुण परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी मनास वेध लागला म्हणजे मग प्रपंचातील कोणत्याही पदार्थाचे कौतुक उरत नाही। त्याचे वेधाने मी कसे तात्काळ सोडून दिले म्हणशील तर, सोसाट्याचा वारा ज्याप्रमाणे कोणतेही स्थान लवकर त्याग करतो, त्याप्रमाणे मी तुमचा सर्वांचा त्याग केला। वास्तविक प्रपंचाचा त्याग करावा लागतो असे नाही, कारण परमात्म्याचे ज्ञान झाल्यानंतर उत्तर क्षणीच संसाराचा आपोआपच त्याग होत असतो। अशा रीतीने ज्याचा संसाराचा त्याग सहज झाला आहे, तो पुन्हा संसाराकडे कशाला पाहील? त्या परमात्मा ज्ञानाकरिता पूर्वी केलेले ध्यान धारणादी उपाय ज्या श्री गोपाळकृष्णाच्या चरणी लागून गेले होते, ते त्याच्याच चरणी समर्पण केले। अशा प्रकारे त्या श्रीकृष्णाने आपल्या नजरेने मला भुलवून सोडले आहे। म्हणून रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल, त्याच्याच चिंतनात मी सतत राहत आहे, असे माऊली सांगतात। नेत्रादी दशेंद्रियात अष्टदल कमलाप्रमाणे असणारे
हृदयात अभिव्यक्त होणाऱ्या परमात्म्याचे चिंतन कर। तूर्त सोहम कोहम असे जे मंत्र आहेत ते दूर टाकून दे। संसाररूपी अरण्यात सर्वत्र संकटेच असतात। त्या संसाराच्या पलीकडे असणारा परमात्मा सुंदर रूपाचा तो राम राजा आहे असे समज। प्रपंचाला टाकून मनाचे उलट साधन कर आणि सात्विक गुणाने अनंत कल्याण गुणधाम श्री हरी त्याचा उत्तम बोध करून घेऊन त्याच्या स्वरूपाचे ठिकाणी स्वस्थ रहा। परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी नित्य लीन हो आणि प्रपंच ज्ञान टाकून दे, म्हणजे कितीही मोठा संसार असला तरीही बाधा करणार नाही व यमही त्याच्याकडे पाहणार नाही असे माऊली ज्ञानदेव सांगतात। अरे जीवा, चित्ताची तळमळ शांत करून क्षमेसह वर्तमान निवृत्ती वाढवून परमात्म्याच्या एका पंक्तीला बैस, नाहीतर प्रपंच दुःखाने उगीच कासावीस होशील असा उपदेश एक सखी आपले जीवास करते। अन्वय ज्ञानाने ज्ञानात विज्ञान आणि विज्ञानात परमात्म ज्ञान पाहून तेथेच लक्ष ठेव। शिवस्वरूपाच्या ठिकाणी मनांचे उन्मन होऊन प्रवेश झाल्यामुळे सर्व शरीरामध्ये असणाऱ्या श्रीहरी स्वरूपाच्या ठिकाणी विसावा झाला असे माऊली ज्ञानदेव सांगतात। एक सखी दुसरीला म्हणते, हे सखे, सृष्टीमध्ये जेवढे म्हणून भेद प्रतीतीला येतात ते सर्व वेदरूपी शब्दच दाखवितात। मग तत्वविषयक एकत्व प्रतिपादन करणारा तत्वबोध कुणीकडे जाईल, म्हणजे तो देखील त्यात वर्णन केलेला आहे। दुसरी म्हणते, या देहामध्ये दिसणाऱ्या आकारांची सोय म्हणजे शेवट तुला मला काय कळणार, म्हणजे या देहाचा शेवट काय कळणार। त्या वेदवाक्यांच्या ठिकाणी चपलता म्हणजे विलक्षणता का दिसते हे तुला काय सांगू, म्हणजे वेदवाक्यातील विरोध निवृत्त होण्याला उष्णता म्हणजे कठीण साधने आहेत, ती गोटोनिया म्हणजे स्वाधीन करून घेऊन गुरुमुखाने त्या विरोधी वाक्यांची एक वाक्यता यथार्थ समजून घेऊन ब्रह्माशी एकरूप हो। हे वाक्याचे तट म्हणजे भेद पूर्वजन्मीचे अत्युत्तम भाग्य जर उदयाला आले तरच गुरुद्वारा या वाक्यांची एक वाक्यता दृष्टीस पडेल, म्हणजे वेदवाक्यातील परस्पर भासणारा विरोध नष्ट होऊन जाईल असे माऊली ज्ञानदेव सांगतात। एक सखी दुसरीच सांगते, हा सर्व प्रपंच असार असून त्यामध्ये सार जर काय असेल तर शांती क्षमा दया या होत, त्या सोडून नाशवंत प्रपंचाचे आपण वेड्यासारखे फुकट पोषण करतो। जे परमात्मा तत्व प्राप्त होणार ते तत्व एकच आहे अशी एक सखी म्हणते, तर दुसरी म्हणते अनेक तत्व आहेत। पहिली म्हणते, अगं त्यात अनेक तत्वांमध्ये एकच परमतत्व कसे आहे असे विचारशील तर ते गुरुगम्य आहे, म्हणजे गुरुपासूनच समजून घेतले पाहिजे। समजून घेतेवेळी सावधान चित्त असून त्याला प्रतिबंध कोणताही असू नये। अशा स्थितीत आपण तत्वांचा उलगडा करून घ्यावा, त्याची चव बुद्धिरूपी रसनेनेच घेतली पाहिजे। अगम्य प्राप्तीच्या मनात संकल्प धरून त्याच्या नामाचा जप केला असता त्याची प्रतीती होते असे माऊली ज्ञानदेव सांगतात। एक सखी दुसऱ्या सखीला विचारते, बाई साम्यावस्था ती काय ग? सखी म्हणते, अगं या नादाने उगीच इकडे तिकडे म्हणजे भलत्याच साधनात तू गुंतू नकोस, कारण ज्ञाता ज्ञान ज्ञेयादी सर्व त्रिपुट्या माया कार्य आहेत, त्यांना तू झोंबू नकोस, कारण यश्चावत सर्व त्रैलोक्या श्रीहरीच आहे। याकरिता तू अगोदर कोहम म्हणजे मी कोण आहे याचा विचार कर, व असा विचार केला असता सोहम म्हणजे तो परमात्मा मी आहे असा आपला अनुभव घे व ती वृत्तीसुद्धा टाकून दे। या ज्ञानधारणेला तू समजून घेतले आणि ती वृत्ती निवृत्त केली असता तुझ्या माझ्यामध्ये एकरूपता होईल असे माऊली ज्ञानदेव सांगतात। काही एक विचार न करता फुकट किरकोळ साधनांमध्ये म्हणजे दान व्रतादिकांमध्ये धावत सुटली। एकीनं म्हणजे सांख्यादी तत्वविषयक विचार करणारी तिने स्थूल सूक्ष्म संघात रूपी बेटात शोध सुरू केला। तिसरीने म्हणजे वेदांत विचार करणाऱ्या तिने परमात्म प्राप्ती करून घेतली। वस्तुतः कोणत्या प्रकाराने कोणत्या तत्वरूपी घरांमध्ये हरी नांदत आहे असे मला सांगा हो। तिला दुसरी उत्तर देते, बाई देहरूपी घरात निष्ठावंत भावाने शोध केला तर तोच या नरदेहरूपी घरात एक रूपाने प्रतीतीला येईल। माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल तेच विटेवर समचरणाने एकाएकी उभा आहेत असे निवृत्तीरायांनी सांगितले असे माऊली सांगतात। श्यामसुंदर श्रीकृष्णाला पाहून भुललेली एक गवळण परावाणीला विचारू लागली की, अगं तो श्रीकृष्ण परमात्मा कोठे नांदतो आहे हे मला सांग। मी तर त्या गोविंदाचे घराचा शोध करण्यात
दोंडून दोंडून दमले, चारी वेदाला पुसले तरी त्याचा ठाव सापडेना व मग स्वकीय ज्ञानांचाच घाट जो श्रीकृष्ण परमात्मा त्यानेच मला वेध लावला. तात्पर्य, अंतकरण वृत्ती आपले अधिष्ठान चैतन्याचा शोध करू गेली तेव्हा तिचे समाधान तेथेच झाले. त्याच विठ्ठलाचे ठिकाणी माझे समाधीस्थान असल्यामुळे माझे चित्तातील संपूर्ण चंचलता नाहीशी झाली असे माऊली ज्ञानदेव सांगतात. एक गवळण आपल्या मैत्रिणीला सांगते, अगं सखे, माझा देहभावच नाहीसा होऊन शेवटी मी चकित झाले. हा श्रीकृष्ण परमात्मा कसा आहे? तो आमच्या घरी येण्यास रात्र किंवा दिवस काही एक म्हणत नाही. त्याचे कौतुक काय सांगू? त्या सगुण श्रीकृष्णाचे संगतीने काय नवल सांगावे. आता त्या सगुणाने आपले सगुणत्व नाहीसे करून निर्गुण होऊन राहिला आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल तेच आमचे जीवन असून कुलधर्मही तोच आहे असे माऊली सांगतात. आजपर्यंत मी स्वैर असल्यामुळे लोकांना डोळे घालण्याची फुकट खटपट केली. खटपट करीत असता सहजच समर्थाच्या पदरी पडले. तुमच्यासारखे भासणारे आजपर्यंत मी किती एक चाळविले. आता तुमच्या पदरात पडल्यामुळे माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल यांच्या घरादारात मीच होऊन जन्मभर एकांत करून राहिले असे माऊली सांगतात. एक गवळण भगवंताची सुंदर कांती बघून दुसऱ्या गवळणीला सांगते आहे, हे बघ, तू आपल्या मनाला त्या श्रीकृष्णाच्या शरीराकडे जाऊ देऊ नकोस. तो श्रीकृष्ण स्त्रियांना फार डोळे मारतो. काय सांगू, यमुनेच्या तीरावर गायी राखणाऱ्या कृष्णाने माझा पदरच धरला. त्या सरशी मी पळून गेले. त्याच्याबरोबर असणाऱ्या ताक पिणाऱ्या गुराख्यांच्या पोरांनी माझी फजिती केली. म्हणजे भावाने मला घेरून टाकले, पण त्यांच्यातून निसटून मी पळून गेले. त्या श्रीकृष्णाच्या गळ्यांमध्ये गाठलेल्या गुंजाच्या माळा असून हातात काठ्या आहेत आणि ज्याच्या मस्तकावर मोराची पिसे खोवलेले आहेत असे ते नंदाचे पोर माझ्या पाठीशी लागले. त्याने मला एका हाताने धरून दुसऱ्या हाताने आलिंगन देऊन श्रीकृष्णाने मला चुंबन दिले. मग मी त्याला सोडून पळून जाऊ लागले. पण त्या कृष्णाने मला मोहित करून टाकले असल्यामुळे पळून जाता आले नाही. त्यामुळे मी जागच्या जागीच आत्मरूप होऊन संतोषित झाले. त्यामुळे हे श्रीकृष्णा, आता मला तुझा आचार व बोलणे गोड लागू लागले. त्याच्याप्रमाणेच माझा आचार झाला. माझे पूर्व पुण्य फलद्रूप होऊन मी जीवनमुक्त झाले. माझे पिता व रखुमाईचे पती जे श्री विठ्ठल त्यांच्या कृपेने मला असे केले असे माऊली सांगतात. एक गवळण म्हणते, हे श्रीकृष्णा, मी तुझ्याजवळ आल्याबरोबर मी आपल्या मनुष्यपणाला म्हणजे जीवभावाला मुकून गेले. तुझ्याजवळ आल्याबरोबर तू माझे अंगावर पिचकारी मारलीस, त्यामुळे माझे वस्त्र सगळे भिजून गेले. तू हे चांगले केलेस का? अरे, हे पाहिल्यावर माझ्या घरची मंडळी माझ्यावर फार रागावतील, म्हणून मला लवकर घरी जाऊ दे. हे माझे संसाराचे वस्त्र जर पालटून देशील, म्हणजे ज्या संसारास मी सत्य समजत होते त्याचा मिथ्यात्व निश्चय करून टाकशील, तर मी तुझी कष्ट करणारी दासी होईन. माझे पिता व रखुमाईचे पती जे श्री विठ्ठल त्यांनी माझे हे संसाररूपी वस्त्र पालटून दिल्यामुळे मी त्याचे गुणराशी म्हणजे निर्गुण स्वरूपाशी एकरूप झाले असे माऊली सांगतात. नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेच्या भागाला बागलाणी भाषा आहे. त्या भाषेत एक गवळण म्हणते, हे श्रीकृष्णा, मी दोन्ही हात जोडून तुला शरण आले आहे. तुझी सेवा कशी करावी हे मला माहीत नाही. मला असे वाटते की तुला डोळे भरून पाहावे व कानांनी तुझे गुणानुवाद ऐकावे. हे श्रीकृष्णा, तू महाराष्ट्र देशात राहणारा व माझी बागलाणी भाषा असल्यामुळे मी तुला कशी आळू हे मला कळत नाही. शास्त्रातील घटापटाचा विचार मोडून काढण्याला तुझे नामोच्चारण ही एक ढाल तलवारच आहे. हे माझ्या कान्हा श्रीकृष्णा, तूच माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल आहेस असे माऊली सांगतात. मला अलंकार वगैरे घालून जिये म्हणजे जिकडून तिकडून सर्व प्रकाराने अशी नटवा की जेणे वेधे, म्हणजे ज्या नटवण्याच्या योगाने हरी माझा सोयरा माझा प्रीती करणारा होईल. माझ्या अंगाला अशा प्रकारची उटी लावा की ज्या उटीच्या वेदाने श्रीकृष्ण परमात्म्याची प्राप्ती होऊन अनादी जो जन्म मरणरूपी संसार पुसून जाईल. मला अशी काही एक युक्ती करा की ज्या करण्याने हरी प्राप्त होऊन काही एक करावयाचे राहणार नाही आणि कर्तव्यभावही राहणार नाही, ज्याच्या योगाने श्रीकृष्ण परमात्मा प्राप्ती सुखावह होईल. या दर्शनाच्या आड येणाऱ्या अशा ज्या माझ्या स्वरूपात मावणार नाही
तयाजोगी म्हणजे अशा प्रकारचे मला अलंकार घाला. या सर्व प्रयत्नांचा हेतू एवढाच की मला मनापासून तो गोवळू म्हणजे श्रीकृष्ण पडिये म्हणजे अत्यंत प्रियकर वाटतो. अशा उपायाने तो प्राप्त झाला म्हणजे मग त्याचा मी जिवारी म्हणजे अंतकरणात भोग भोगीन. त्याच्या प्राप्तीकरता माझा सर्व देह पालटून टाका. कोणी असतील त्या बाजूला माझा सारामध्ये आड येऊ नका. मला आपल्या त्या श्रीकृष्ण परमात्म्याचे मुख पाहू द्या. ज्या शृंगाराच्या योगाने माझे अंग म्हणजे माझे स्वरूपच अंतकरणात भोग भोगीन. त्याच्या प्राप्तीकरिता माझा सर्व देह पालटून टाका. काय सांगू, त्याच्या प्राप्तीपुढे सगळी सृष्टी तुम्हाला बक्षीस देईल. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल, त्या संयोगात तो दुःखरूप संसार टाकून आनंदाचा फार भोग भोगीन असे माऊली सांगतात. श्रीकृष्णा, तुझ्या वाचून रात्री मला एकटीला करमत नव्हते. केव्हा तुझे दर्शन होईल अशी फार उत्कंठा होती. इतक्यात तू असा चमत्कार केलास की हातात वेणू घेऊन तू वाजवू लागलास. अशा वेळी सर्व घरदार टाकून ज्या तुझ्याकडे यमुना तीरी आल्या त्यांनी तुझ्या प्राप्तीची सोय ओळखली. तुझ्यावरील असलेल्या प्रेमाचा काय चमत्कार सांगावा. घरदार मुले बाळे सर्व दूर करून अंतकरणात ज्यांनी तुझी प्राप्ती करून घेतली म्हणजे परमानंद रूप जो तूच अंतकरणात प्रवेश केलास. पारू रे पारू म्हणजे त्रिगुणात्मक कार्याच्या पलीकडे असलेल्या श्रीकृष्णा, आम्ही त्रिगुणात्मक कार्याशी तद्रूप असल्यामुळे कदाचित तू आमचा अव्यय करशील, परंतु तू आमचे चित्ताचा चोरणारा असल्यामुळे अर्थात देह तादात्म्य नष्ट करणारा असल्यामुळे आमचे हृदयात वास करणारा होऊन माझे पिता व रखुमादेवीचे पती असलेल्या श्री विठ्ठला तू आमचा अंगीकार कर असे माऊली सांगतात. श्रीकृष्ण परमात्मा निर्गुण स्वरूपाने सर्व जगात व्याप्त असून सगुण रूप घेऊन जगतात कशी क्रीडा करतो हे या अभंगामध्ये वर्णन करतात. सूर्य आपल्या किरणांनी समुद्राचे पाणी शोषण करून मेघाच्या रूपाने त्याचा पुन्हा वर्षाव करतो. ही स्थिती मनात घेऊन मेघ त्यापासून जलाचा वर्षाव होतो. त्यांना प्रत्यक्ष किंवा परंपरेने सिंधू जळ ज्याप्रमाणे आश्रय असतो त्या मेघाला आवश्यक तितके पाणी पुरवून पुन्हा आपण पृथ्वीवर जसा असावा तसा असतोच. सूर्य तेजाने शोषण केलेले पाणी आणण्याकरिता समुद्र जातो काय, त्याच्या ठिकाणी ते आपोआपच येऊन मिळतेच. त्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कितीही जगत व्यवहार झाला तरी त्याला आश्रय तूच आणि शेवटी जगतच तुझ्याच स्वरूपाच्या ठिकाणी जाऊन मिळणार. याप्रमाणे तुझे हे कला कौशल्य काही विलक्षणच आहे. प्रपंचाचा चांगलेपणा दाखवून त्यात जीवाला गुंतवून आपण लपतोस. जरी अज्ञानी जीवाला आपले स्वरूप लपविलेस तरी तुझी व्याप्ती सर्व ठिकाणी असल्यामुळे तू कोठे जाशील, परंतु आम्हाला मात्र असा मोह घालू नको. असे पहा की वारा जेव्हा जोराने वाहतो त्यावेळेला हा भाग चांगला हा भाग वाईट असा विचार करून वाहतो का. त्याचे जोराने वाहणे हे विशेष रूप नाहीसे झाले तरी त्याचा वायुरूपाने सर्वत्र वास आहेच. वायू नाही असे कोणते ठिकाण आहे सांगा. याप्रमाणे त्या वायूचे रूप सर्वत्र व्याप्त असूनही तो आपल्या इच्छेने कोट्यवधी एरझारा करतो. एरझारा संपल्यावर शेवटी आपले कारण जे आकाश त्यात लय पावतो. त्या आकाशाला आश्रय देणारा जो तू, त्या तुझ्यामध्ये विश्व आहे व विश्वात तू आहेस. असा माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल हे काय बोलावे लागते. कारण तुमच्या निर्गुण सगुण स्वरूपाचे मुख्य वर्म हेच आहे. तुझे हे वर्म बोलिलो म्हणजे तू कदाचित निकरा म्हणजे चिडला जाशील असे माऊली सांगतात. घरोघरी काय लेकरे नाहीत, कोणी माता आपल्या मुलांना काय प्रसवित नाहीत, परंतु कृष्णाच्या स्वरूपाची स्थिती काही वेगळीच आहे. एक गवळण म्हणते, काय सांगावे, हा घरी आला नाही तर त्याच्या वियोगाने प्राण जाण्याची पाळी येते. बरे आला तर घरात दूध दही लोणी काही उरू देत नाही. परमार्थ दृष्टीने देहभावही उरू देत नाही. जर येथून गेला तर त्याचे दर्शनाकरता डोळे तळमळत राहून जीव सारखा लाचावल्यासारखा होतो. हा श्रीकृष्ण म्हणजे नीलवर्णाचे चांदणेच होय. त्याला नेहमी पाण्याच्या सवयीने घरातून बाहेर घालवून दिला तरी पुन्हा वृत्ती त्यालाच वरते. हे श्रीकृष्ण मूळ आमच्या डोळ्यापुढे येऊन आमच्या सर्व वृत्तीचा झाडा घेत आहे किंवा घरात काय आहे नाही याचा झाडा घेत आहे. काय सांगू, या कानाने जीव अगदी कासावीस करून टाकला. काय सांगावे, या श्रीकृष्णाचे रूप याच्या डोळ्यातील तेजाने आमचा डोळा चोरला जातो. त्याचे भोळेपणातील हसणे किती मधुर आहे. आमच्या दृष्टीला भूल घालून
आपल्या इच्छेने आमच्या मनात शिरून व्यवहार करतो। भोळ्या भावाच्या शक्तीने कसा तुरुतुरू चालतो आहे, कितीतरी त्याचे ठिकाणच्या उत्तम गुणाने बोलतो। याच्या नभाच्या गाभासारखा सावळ्या कांतीने त्याची स्पष्ट प्रभा दिसत आहे। असा जो श्रीकृष्ण तोच या विटेवर पाय व कटेवर कर ठेवून उभा आहे। याच्या चांगलेपणाचा चमत्कार पाहू गेले असता त्याच्याकडे दृष्टी गेली तर तिचे निवारण कोण करील? त्याच्याकडे पाहण्याचा आळ आमच्यावर आला तर तो आम्ही सहन करू, पण त्या लौकिकाची पर्वा न करता ती अंगकांतीच लौकिकाचे आड प्रवेश करते। काय याचा खेळ आमच्या सर्व घरादाराचा नाश करून टाकतो। त्याच्यावर रागावयाला जावे तर खदखदा हसतो, मृदू भाषेत बाळा असे करतोस म्हणावे तर रुसतो। सुखाने आम्हाला कधी क्षणभर राहू देत नाही। त्या सुंदरपणाकडे पाहून त्याला घालून देणे विषासारखे वाटते, असे त्याचे दुष्टीत कौतुक आहे। आता हा घरात येईल, आपण त्याला घरातच अडवून धरू असा विचारावा तर तो घराच्या आतच आपले प्रकाशाने दिसतो आणि तेथेच मनाप्रमाणे धुमाकूळ घालून आम्हालाच आवारात अडकवल्यासारखे करतो। त्या भान श्रीकृष्ण परमात्म्याची गाराणे सांगण्याच्या निमित्ताने त्या गोपीच्या अंतःकरणात ब्रह्मरसाच्या उकळ्या फुटत आहेत। कृष्णाच्या सौंदर्याकडे पाहून त्या गोपी एका निस्तेज होऊन जातात। त्यांनी आपला परमात्मा भाव वस्तुतः निराळाच ठेवला आहे, परंतु अशा श्रीकृष्णाला प्रमुख भावाच्या स्थानी बसवाल की नाही असे निवृत्तीदास ज्ञानेश्वर महाराज विचारतात। जगताचा उद्धार होणे हे मूळ कर्म, त्याचा जो सतत आचार ते आचारचक्र, त्याच्यावर ती चुंबळ करून जगतरूपी डेऱ्याचा उपचार केला किंवा आचारचक्र ज्याच्यावर फिरत आहे तो परमात्मा, त्याच्यावर आचारचक्राची चुंबळ व त्याच्यावर जगतरूपी डेरा या तिन्हीचा उत्तम संयोग झाल्यावर त्याला घुसळण्याकरिता मेरू पर्वतास रवी केले। त्या घुसळण्याच्या व्यवहारात आत्मविद्या देणारे गुरुवचन सहज प्राप्त झाले। विद्येला उपकारक अशा गुरुशास्त्रादी पात्रांची प्राप्ती झाली असता ब्रह्मज्ञानाची इच्छा असणारी मुमुक्षुरूपी गवळणी विचाररूपी मंथन करू लागल्या असता ब्रह्मज्ञानरूप नवनीत त्यांच्या हाती आले। दुसऱ्या पक्षी गुरु उपदेशाची रवी विचाररूपी डेऱ्याच्या मधोमध करून पाचही प्राणांचे चांगले प्राण निरोध केला। इडा, पिंगळा आणि कुंडलिनी ही त्रिवेणी ब्रह्मसूत्राची दोरी करून उभ्या राहून घुसळू लागल्या। तो अनुहत ध्वनीने चिदाकाश घुम घुम आवाजाने गरजू लागले। असा ब्रह्मप्राप्तीचा एक उपाय आहे। याकरिता हे मुमुक्षु, तू एक परमात्मा तत्वाच्या ठिकाणी मन किंवा चित्त दृढ कर, यात यत्किंचित अंतर पडू देऊ नकोस। असे केलेस तर परमतत्वरूपी स्वच्छ गोरस काही एक खर्च न होता फुकट हाती लागून चित्त सामरस्यात स्थिर होईल। अशा तऱ्हेचा चांगली मुमुक्षु गवळण हातात क्षीरनीराची कसवटी घेऊन प्रपंच परमार्थ यांचा निवाडा करते। त्या चैतन्यरूप आकाशात न विसंबता सारखे घुसळण केले तर त्यातील एक थेंबही बाहेर पडत नाही। पण काय करावे, सर्व जग प्रपंचाच्या धुंदीमुळे आंधळे होऊन या गोरसाची गोडी जाणत नाही। पण मुमुक्षुचे भाग्य असे की या शरीररूपी नगरातच इंद्रियरूपी 9 द्वारे बंद करून ज्ञान प्रकट झाले। त्या 10व्या द्वारात प्राप्त होऊन गोविंद रूप बनून निर्धास्त रीतीने ते ब्रह्मरूपी गोरस कोणाला हवा असेल तर घ्या असा पुकारा करते। काय ऐश्वर्य सांगावे, दंभादी विकार हा अधर्म आणि कर्मोपासना व आचारादी धर्म हे लोपून जाऊन सर्व शरीर माझे पिता व रखुमादेवीचे पती जे विठ्ठल त्यांनी परमात्मा रूप झाले असे माऊली सांगतात। परमात्म्याचे श्रुतीसिद्ध यथार्थ ज्ञान हीच गाय, तिच्यापासून दूध निघणार ते ब्रह्म सुखच। आता त्या दुधाचे परिणाम दयादिक, त्याची विक्री करणारी गवळण, त्याची गिराईक इत्यादी प्रकार ब्रह्मस्वरूपावस्थान स्थितीमध्ये कसे संभवेल? संभवणारच नाही। कसे संभवणार नाही ते पहा, कारण त्या ब्रह्मानंदाशिवाय दुसरे काहीही नाहीच। त्याला हात नाही, ते अग्नीवर तापत ठेवले अशी कल्पना केली तर चुलीत अग्नी नाही आणि अग्नी नसलेले दूध तापवून साय पुष्कळ आले आहे। त्याची विक्री करण्याकरिता एक चतुर गवळण मथुरेत गेली। दही ताका वाचून त्या दुधात विरजन घालून रवी वाचून घुसळले व ती मंथन करू लागली। मंथन करीत असता एक परमात्माच प्रतीतीला आला, तरी ती लोणी समजून काढून पाहू लागली। असल्या गोरसाचा विवेक न जाणणारी गिराईक आली तर ती गवळण तूप ताकादिकांची विक्री करीत नाही। मूळचेच ताक, दही वगैरे सर्वच मिथ्या आहे, तेव्हा याची उभारणी काय करावी?
गवळणीने ज्ञानाची घागर डोक्यावर घेतली असली तरी त्यातला गोरस ज्ञानयोग्य अधिकाऱ्याला दाखवून अज्ञानाकरता झाकून टाकते। अशा रीतीने गोरसाची अवस्था करते। इतक्यात मार्गात दुसऱ्या एका गवळणीने तिला विचारले की बाजारातील पारावर म्हणजे मुख्य ठिकाणावर तू ही विक्री करण्याकरिता बसतेस की नाही? हिने उत्तर केले की अनधिकाऱ्यांना मी हे देणार नाही, पाहिजे तर मी आपले परत जाईन। असे सांगून ती पाराजवळ गेली। इतक्यात तिला शब्दावरून देवाने ओळखले। तेव्हा ती देवाला म्हणते, मला घरी लवकर जाऊ दे, फार उशीर झाला। या तिच्या निस्संदेह निर्वाणीच्या भाषणाने देव संतुष्ट झाला व तिला जाण्यास परवानगी दिली। अशा देवांच्या मधुर भाषणाने तिला फार आनंद झाला। तिला विक्रीची तर जरूरच नव्हती, म्हणून ती तशीच आनंदात परत घरी आली। तो भगवंताचा वियोग झाला, त्यामुळे तिला फार त्रास झाला। या ज्ञानाच्या दुधाचे खरे गिराईक म्हणजे माझे पिता व रखुमादेवीचे पती जो श्री विठ्ठल, तो श्री विठ्ठल रूप गोरस ज्यांच्या मनात ज्ञानाच्या योगाने मिळून गेला आहे तो धन्य होय, असे माऊली सांगतात। एक गवळण गोरसाची भांडी दुर्डीत घेऊन मथुरेच्या बाजारात धांदलीने जात असता एकाएकी बाहुली मुरडली। तो श्रीकृष्ण केव्हा भेटेल असा विचार करीत असता तो तिच्या मनातला विचार श्रीकृष्णाने जाणून तिच्या पुढे स्वतः श्रीकृष्ण प्रगट होऊन तिला खून करून बजावू लागले। सुखप्राप्तीच्या निमित्त इच्छेने संसाराकडे मन जाऊ देशील असे बोलल्याबरोबर माझे मनुष्यपण कसे उरेल? ही माझी कृष्ण संबंधाने झालेली स्थिती तुम्ही गुप्त ठेवाल अशी माझी खात्री असल्यामुळे माझ्या शरीराची कृष्णमय झालेली स्थिती तुम्ही गुप्त ठेवा। काय करावे? ती कृष्णाची सावळी तनू बघितल्याबरोबर माझे मन लुब्ध होऊन गेले। काय करावे सखे? त्याचे ध्यान लागून गेले। कृष्णाशिवाय डोळ्यांना द्वैत दिसेनासे झाले। तो बालक सावळ्या रंगाचा श्रीकृष्ण बघितल्याबरोबर मीच काय सर्व गोपींना वेध लागून गेला। प्रपंच आठवेनासा झाला। दुसरा भाव नाहीसा झाला। मागील प्रापंचिक गोष्टीचा विसर पडला। तेथे आपलेपणा ठेवा कोठे? सहज त्या कृष्णाची गोष्ट बोलता बोलता एकदम दर्शन होऊन जन्माचे सार्थक झाले। अशी ती गवळण श्रीकृष्ण परम सौख्याचा उपभोग घेत असताना भगवान एकाएकी गुप्त झाले। त्यामुळे ती विरहिणी होऊन म्हणते, आज मला मथुरेत करमेल कसे? दही दूध विकणे वगैरे सर्व व्यवहार संपले, बोलणे थांबले। माझ्यावरची पाठी टाकून पूर्ण गोरस जो परमात्मा त्याने मी परिपूर्ण झाले। माझे कुळ नष्ट झाले। आता शरीर व्यवहार अव्यवस्थित झाला, कारण देहाभिमानाची भ्रांती गेली। त्या श्रीकृष्णाचे व माझे ऐक्य झाले। माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीकृष्ण परमात्मा त्याने माझ्या भावाचा भोग घेऊन मला परमात्मा रूप करून श्रीहरीने मनाला संसारातून काढून मुक्त केले, असे माऊली सांगतात। तर मंडळी, पुढील अभंगाचा अनुवादासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका। धन्यवाद।